हॉस्पिटल कामासाठी गरजू स्त्रिया व वॉर्ड बॉय पाहिजे आहेत. आकर्षक वेतन दिलं जाईल. त्वरित संपर्क साधावा. मालेगाव हादरले. परीक्षार्थी विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी. सहाय्यक प्राध्यापकाला बेड्या. पेपर लिहिणाऱ्या विद्यार्थिनीच्या असहाय्यतेचा फायदा घेत अश्लील मागणी करणाऱ्या नराधम प्राध्यापकाला मालेगाव पोलिसांनी तातडीनं बेड्या ठोकल्या असून परिसरातून संताप व्यक्त होत आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नाशिकच्या मालेगावमध्ये घडली आहे. येथील एका नामांकित महाविद्यालयात एका सहाय्यक प्राध्यापकानं परीक्षा सुरू असताना विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय. पेपरसाठी संशयित प्राध्यापकाची एका वर्गावर पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पेपर संपल्यानं दुपारी 12 वाजेपूर्वी वर्गातील इतर सर्व विद्यार्थी वर्गाबाहेर निघून गेले होते. मात्र तक्रारदार विद्यार्थिनीचा पेपर पूर्ण व्हायचा बाकी असल्यानं ती वर्गात शेवटपर्यंत बसून पेपर लिहित होती. यावेळी वर्गात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत संशयित प्राध्यापकानं या विद्यार्थिनीजवळ जाऊन तिच्याकडे अश्लील मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. महाविद्यालयीन व संबंधित संस्थेच्या प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सहाय्यक प्राध्यापक वाजिद अली यास तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई केली आहे. हे एमएसजी कॉलेजमध्ये घडलेलं प्रकरण आहे. एमएसजी कॉलेजच्या प्रशासनाने काय भूमिका घेतलेली आहे ही पहिल्यांदा व्यक्त झाले पाहिजे. ते प्रत्येक वेळेस एमएसजी कॉलेजचं नाव या अशाच प्रकारांमध्ये काय येतं. एरवी प्रत्येक वेळेस कॉन्ट्रॅक्टवरच्या टीचर आहे म्हणून काय त्याला सोडून द्यायचं का? आणि एरवी मधल्या काळात फिरतात, सगळ्या शिक्षकांना भेटीस धरतात, वाटेल तसे पैसे खातात. आणि या वेळेस मात्र त्यांनी आपल्या इथल्या मुलीवर जेव्हा असा वाईट प्रसंग येतो त्यावेळेस हे शिक्षक कुठे गेले होते? महिला स्टाफ काय करत होता? एक मुलगी जेव्हा जर एका क्लासरूम मध्ये परीक्षा देत असेल तर प्रशासनाचं काम होतं की तिथे महिला शिक्षिका ठेवायला पाहिजे. का ठेवली नाही त्यांनी महिला शिक्षिका तिथे? हे सगळी मुख्यतः नेहमीप्रमाणे एमएसजी कॉलेजच्या प्रशासनाचीच चूक आहे. आणि प्रत्येक वेळेस यांच्या चुका पोटात घालायला आम्ही काही सोडून देणार नाही आहोत. आणि काही कारण नाही आहे यांच्या चुका पोटात घालायचं. दरवेळेस काटेकोर प्रशासन म्हणून तुम्हाला दारापुढे गाडी लावू देणार नाही. आणि यांच्या कॉलेजमध्ये कुणीही येतं आणि काही करतं हे चालणार नाही.